उत्तर प्रदेश एटीएस कडून छत्रपती संभाजीनगरमधील 14 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे। 15 ते 18 जानेवारीला एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जानेवारीत होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमका हा काय प्रकार आहे, कशा संदर्भात ही बैठक झाली होती? उत्तर प्रदेश एटीएसनं छत्रपती संभाजीनगर शहरातील 14 जणांना ही नोटीस पाठवली आहे। 15 ते 18 जानेवारी दरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या। 24 जानेवारी 24 मध्ये एक मोठा कार्यक्रम होतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर एका संघटनेची बैठक झाल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली। यात कार्यक्रमाविरोधात कट रचून या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। याचे सगळे पुरावे, जे तांत्रिक पुरावे होते, ते तेलंगणा पोलिसाला प्राप्त झाले आणि त्यानंतर यामध्ये जो उल्लेख होता तो अयोध्येतील धार्मिक स्थळाबाबत असल्याचं देखील तेलंगणा पोलिसांनी सांगितलं आणि हे उत्तर प्रदेश एटीएसला हे सर्व पुरावे पाठवले। त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसनं एक गुन्हा देखील दाखल केला आणि या संदर्भात त्यांचं एक पथक शहरामध्ये तपासासाठी देखील आलेलं होतं। त्यामुळे या तपासानंतरच ही 14 जणांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि यानंतर आता यांना उत्तर प्रदेश एटीएस मुख्य कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र हा अयोध्येतील धार्मिक कार्यक्रमाबाबत यात बोलणं झालं होतं आणि त्यामुळे हे गंभीररित्या घेतलं गेलेलं आहे आणि चौकशीत नेमकं काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।